राधाकृष्णाची होळी, प्रेमाचा रंग, भक्तीचा उत्सव. फाल्गुन महिन्याची ती सुगंधी सकाळ. वृंदावनात वसंत फुलला होता. पण एक छोटा प्रश्न कृष्णांच्या मनात आला. आई, मी एवढा सावळा का आहे आणि राधा इतकी गोरी का? लहान श्रीकृष्ण आई यशोदेला विचारतात. यशोदा हसून म्हणाली, बाळा, तुला जर वाटत असेल तर राधेला रंग लाव. हा निरागस सल्ला, पण त्यातून सुरू झाला एक सुंदर उत्सव. पहिली होळी. कृष्णाने मित्रांसह रंग तयार केले. टेसूच्या फुलांपासून गुलाल, पिवळे, हिरवे रंग तयार केले. तो बरसण्यात गेला. राधा आणि सख्यांवर रंग उधळले. सुरुवातीला राधा रागवली, पण नंतर हसली. सगळे वृंदावन रंगात न्हाऊन निघाले. त्या दिवशी प्रेमाने भेद विसरले. कृष्ण म्हणाले, राधे, रंग सर्वांना एकसारखे करतात. प्रेमात कोणताही भेद नसतो. तेव्हापासून होळी प्रेमाचा उत्सव बनली. गोपिका, वृंदावनातील लोक सगळे रंगांनी न्हाऊ लागले. आजही वृंदावन, बरसाना येथे राधाकृष्णांच्या होळीची परंपरा जपली जाते. ही कथा आपल्याला शिकवते, खरे प्रेम रूप, रंग किंवा भेद पाहत नाही. होळी म्हणजे फक्त रंग नाही, तो आहे कृष्णांच्या प्रेमाचा संदेश, जो आपल्याला शिकवतो, सगळ्यांना आपल्या प्रेमात रंगवा.